काय नाही पुढे जर नसेल ना काय तर माझं असं हलते तर मंडई आता रात्रीचे आपल्या 2 वाजलेत हो रात्री 2 वाजलेत आणि आता देव आता सगळ्यांचे आपले घरं घेऊन झालेत. खरं तर उशीरच झालं. आपल्या एका वाडीमध्ये भरपूर असे होते घरं की तिथे कंपल्सरी आहे की सर्वांच्या घरी देव त्याच दिवशी जाणं. आणि आता देव तुम्ही पाहू शकता ते तिकडे गेलं आहे. सो आता तिकडे नाचवणार आता कशा वगैरे नाचवतील पालखी. सो ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ते या पाहूया आणि कशा देव वगैरे नाचवतात की काय करतात. गोमूत नाच वगैरे होईल किंवा काय होईल ते आता पुढेच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर अंधार आहे रात्रीचे 2 वाजलेत पाहत. सो आता हे गावकराच्या घरी गेलेले आहे आपली पालखी. गावकऱ्यांच्या घरी आता पालखी गेलेली आहे. आपल्याला पाहायचं आहे की काय पुढे कोकणातील सांस्कृतिक परंपरा जपणारा कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय अर्थातच कोकणी शिमगोत्सवाचा अनोखा रंग. कोकण प्रांतातील गुहागर चिपळूण तालुक्याच्या मध्यस्थी व निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं केरेगाव. मुख्यत्वे इथल्या गावचा शिमगोत्सव सण म्हणजे ग्रामस्थ आणि चाकरमणी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा. गावची वडिलोपार्जित सण संस्कृती परंपरा इथल्या खोत गावकरी माणकरी मंडळींनी अविरतपणे सुरू ठेवलेले आहे. अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ लहान थोरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने शिमगा सणाची रंगतता प्रतिवर्षाला बहरून येते. अशी सजवून छान देऊनी मान अशी सजवून छान रूप लावून या देवाची रूप लावून या देवाची कशी डौलान नाचते पालखी आमच्या केरे गावाची कशी डौलान नाचते पालखी आमच्या केरे गावाची कशी डौलान नाचते पालखी आमच्या केरे गावाची आमच्या केरे गावाची. भारी शिमगा सण हा गोड लावी जीवाला भलती जोड.
खडतळाचा रस्ता तिथून सुद्धा पालखी नेते हा क्षण खरंच एकदम टिपण्यासारखंच आहे. बाबा हे काय सॉन्ग आहे काय हो? हा बाबा हे काय काय हे काय सॉन्ग आहे की? हा अच्छा हे सॉन्ग असतं शिमग्याचं सॉन्ग आपण म्हणतो ना, जसं की गणपती बाप्पाचं मुकुट या देवी देवतांचे मुकुट असतात ते घालून नाचतात. खरं तर मला आता थोडं माहिती पडायला लागलं आहे यातलं, तर बघताय आणि भरपूर असं जमलेलं आहे. अजून पण माणसं येतात खाली, सो आपण जाऊया. तर मंडळी आपण आता फायनली पोचलो आहे सानेजवळ आणि सानेच्या तिथं आपला जो गावदेवीचं जो मंदिर आहे तो तिथे आले. बघूया किती मस्त एकदम छान असं बांधकाम केलं आहे बघू शकता. सोबतच आता किती छान मस्तपैकी असं बांधकाम केलेलं आहे. हे वाले अच्छा यंदा देवांचे नाव काय काय होतं? देवांची नावं काय काय? सोमेश्वर, हा. चंडकाय, जाखमाचा आणि शंकर. बरं मस्त. कशाने बनव? फणसाच्या फणसाच्या झाडाने. फणसा खातो ना. हा 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 झाडाचं आहे ते. मस्त बनवलेत ना एकदम मस्त एकदम थंड हवेचे एकदम आहे आणि कसला टेन्शनच नाही. मस्त माणूस राहू शकतो. बघताय मंडळी छान असं मस्तपैकी मंदिर बनवलेलं आहे. त्या मंदिराला किती वर्ष झाले तरी पण जुनं होतं ना? हा यंदा वर्ष गेलेला. वरचा अच्छा हा वरचा गेला यंदा फक्त. लाकूड वरचा ना. हा. लाकूड तो हे वालूचे पाय काढून टाकलेला आणि लोखंड. अच्छा तो रत्नागिरीचा माणूस आहे. हा जो आपला मंदिर आहे ना किती वर्षापासून म्हणजे हा आता बनवलं आता यंदा बनवलेत ना, हा किती वर्षापासून आहे इथं मंदिर? बाबा ते वाढ वळून बसून गेले अच्छा पूर्वीचा. बरं म्हणजे जे वखत ते बुद्ध महाराज होते ना. हा 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 ते महाराज आहे मग हलवीत नाही. अच्छा आता अंगण आहे हे अंगण हा 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 ते पण हलवीत नाही का. ते कोणत्या पूर्वी काही केलेलं आहे ना तो हलवी हात लावू शकत नाही. अच्छा असं आहे का? मंडळ इथं बघता नैवेद्य बनवतात. त्यानंतर मग काय करतील बाबा पुढे? काय करतील पुढे? आता नैवेद्य बनवतील आणि इडा बांधणार. अच्छा इथे इडा बोलते मग देवळात जातील. देव जाणार. अच्छा दुसरी कामं नाही होणार काय देऊन द्यायला पाहिजे. शिपना देतात ना हा हा चांगून द्यायला पाहिजे. एक मिनिट हा या मंडळ इथं शेवटचं आपलं मानवंदन असते. तर
पार्वती बोले गना उगवले चांदना पार्वती बोले गना उगवले चांदना पार्वती बोले गना उगवले चांदना पार्वती बोले गना काय म्हणताव काय आणि आम्ही सांगितलेल्या आणि तुम्ही मागितल्या झोपून राहू घेणार नाही हो एक दिवस मागितली एक मागितली तर झोपून राहिलो आहे काय बोलतो आणि जर सर्व आम्ही दिलेला तर तुम्ही येण्यातलं ना मला हो येऊ आमच्या मानतात तसे आहेत असू दे ना काय म्हणतो कालच्या तर मागितलंच नाही काय बोलतो समाजला मी काय मी उद्या जेवणापर्यंत पोचलेलं नाही म्हणून त्याला मागितलं नाही आणि जर काल जे काय पब्लिक होता ना अरे बापरे म्हणजे माझ्या म्हणतानी पुढे काय बोलतो काय सांगू काय हो तर मग एका घाबरलो नाही ना मी पब्लिक जे असेल ना तू नव्हती रत्नागिरीपर्यंत मी घाबरत घेतला नाही काय बोलतो पण पुढे काय नसेल ना मी म्हटलं धबाकलो नाही पुढे जर नसेल ना काय तर माझं असं हलते माझं असं हलतं सगळं आणि जर पुढे माणूस जर असं असेल ना तर मजा येते तुम्हाला आता बघा ही आता ही बांधायचं तेव्हा असतातच आहे आणि बांधायच्या आज आधी सुद्धा ना तोंडावर हात घेऊन एका लोकांना दाखवता ना बघा म्हणजे असं आहे म्हणजे मला पब्लिक जे असेल ना तेव्हा मजा येते तेव्हा मजा म्हणजे आमच्या मान माणसाचे तुम्हाला सांगायचे असल्या आले असल्या तर आम्ही सांगतो पण कधी घेऊ नको आमच्यातली मान माणसा तरी घेतली ना तर तुमच्या झेपणार नाही घेतली तर पुढे गावाने घ्या तुम्ही एक दिली आम्हाला सांगायचं खरं ऐका